आनंदाचा, उत्साहाचा व दिव्यांचा अशा या उत्सवात गाण्यांच्या मैफिलीची मजा काही आवरच। तर अशा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या कंपनीचे CEO सन्माननीय श्री साकेत चतुर्वेदी सर, सन्माननीय सौ चतुर्वेदी मॅडम यांचे मी मनपूर्वक असे स्वागत करतो। त्याचप्रमाणे GM ARDC श्री भोळे सर, सौ भोळे मॅडम, त्याचप्रमाणे GM AMD सन्माननीय श्री कोटे सर, सौ कोटे मॅडम यांचे देखील मी HWRCच्या वतीने स्वागत करतो। अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक म्हणून या सणाला ओळखतात। त्याचप्रमाणे आजची ही सकाळ तेजोमय करण्यासाठी आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व सरस्वती पूजनाने करूया। तेव्हा मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी पुढे यायचे। यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी पुढे यायचे। संस्कृतीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत आणि सत्कार करणे हे आपले आद्य कर्तव्य। त्याप्रमाणे मी सर्वप्रथम HWRCचे प्रेसिडेंट श्री गिरीश कर्वे सर यांना विनंती करतो की त्यांनी माननीय श्री CEO साकेत चतुर्वेदी सर व चतुर्वेदी मॅडम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करा। सुप्रभात। हिंदुस्तान एरोनॉटिक्स एम्प्लॉईज वेलफेअर क्लबच्या वतीनं आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि उद्घाटक माननीय महामहिम चतुर्वेदी जी, आपको लाख लाख शुभेच्छा। दीपावली की नाम आपका चतुर्वेदी है। 4 वेदों का अध्ययन करने वाले चतुर्वेदी, 3 वेदों का अभ्यास करने वाले त्रिपाठी और 2 वेदों का अभ्यास करने वाले दुबे जी। ऐसे आप ये पंडित एक परंपरा से जुड़े हैं। आपको पंडित वैरागकर और उनके सभी साथियों की ओर से दीपावली की लाख लाख शुभेच्छा। आपण अधिक वेळ न घेता मी पंडित ओंकार सर यांना विनंती करतो की राग अहिर भैरव बडा ख्याल याने कार्यक्रमाचा प्रारंभ करावा। तांतुऱ्याला मला माहीत पाहिजे।
Ah.
रे
धन्यवाद. अर्जुनाच्या रथावर श्री कृष्ण सारथी, प्रथम पूजावा गणपती, धन्य ती भारतीय संस्कृती. विघ्नहर्ता गजानन गणपतीच्या स्मरणाने कार्याची सुरुवात झाल्यास कार्य हे निर्विघ्नपणाने पार पडतं. आकार, उकार आणि मकार या ओंकार स्वरूपाचं आपण गीत ऐकूया. आणि गीताचे बोल आहेत, भक्तिगीताचे बोल आहेत, ओंकार स्वरूपा. आणि गाणाऱ्यांचं सुद्धा नाव आहे ओंकार. तर आपण ऐकूया आता ओंकार स्वरूपा या गजाननाचं स्तवन. हल 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 थोडा लाऊडनेस द्या. हल 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 ओंकार
धन्यवाद. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे शारीरिक क्रिया नसून मनाचा उदात्त भाव, त्याला भक्ती असं म्हणायचं. परब्रह्माची मूर्ती भक्तासाठी आनंद आणि सुख देणारी असते. सगुण ईश्वर आपण त्याच मूर्तीतनं बघत असतो. तर आपण परब्रह्माची स्तुती ऐकूया. आणि गीताचे बोल आहेत, परब्रह्ममूर्ती सादर करीत आहेत ईश्वरी वैराकर.
वारा म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाद दे. वारा म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाद दे. हे रसिक श्रोत्या कलाकारांच्या पाठीवर टाळ्यांची तरी थाप दे. जोरदार टाळ्या वाजवून आपण या सर्वांचं स्वागत करूया. आताच रसिक श्रोत्यांमधनं फरमाईश आली आहेत की एखादं हिंदी भक्तिगीत व्हावं आणि म्हणून आपण हिंदी भक्तिगीत इथे सादर करीत आहोत. गीत सादर करीत आहेत ओंकार सर, अर्थात पंडित ओंकार वैराकर. दीपावली मनाई सुहानी. नंतर ठीक आहे. यानंतर हरिपाठातील संत ज्ञानदेव यांचे भक्तिगीत आपण ऐकणार आहोत. ज्ञानदेव रचिला पाया, तुका झालाशे कळस. ज्ञान हेच देव, ते ज्ञानदेव. अर्थात देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधी आल्या. त्या चार मुक्ती कोणत्या? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. या चार मोक्षप्राप्तीसाठी आपण भक्ती परमेश्वराची करत असतो. आणि अर्थात हरिपाठ म्हणजे ज्ञानेश्वरीचा संपूर्ण सार. तर हरिपाठातील आपण हे भक्तिगीत ऐकूया. देवाची द्वारी उभा क्षणभरी.
बाह्या सदा बाह्या सदा देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची उभा क्षणभरी ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपुणा ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपुणा द्वारकेचा राजा पांडवा घरी द्वारकेचा राजा पांडवा घरी पांडवा घरी देवाची वाणी उभा क्षणभरी देवाची वाणी उभा क्षणभरी येणे मुक्तिचारी साधीला येणे मुक्तिचारी साधीला साधीला देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची उभा क्षणभरी वा, अतिशय सुंदर. संत कबीर म्हणतात, ऐसी वाणी बोलिये मन का आपाक होय, आवरण को शीतल करे खुद भी शीतल होय. सुंदर अशा या वाणीतनं वैराकर सरांनी हे गीत सादर केलेलं आहे. युगे 28 पासून कटीवर हात ठेवून विठ्ठल विटेवर उभा आहे. परमेश्वराचं अलौकिक सौंदर्याचं वर्णन संत शिरोमणी जगद्गुरू संत तुकाराम यांचे भक्तिगीतात आपण ऐकणार आहोत. अर्थात गीताचे बोल आहे भक्तिगीताचे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी आणि गीत सादर करीत आहेत रितिका. रितिकाजीने मी विनंती करतो की आपण सुंदर ते ध्यान परमेश्वराचं सगुण स्वरूपाचं वर्णन आपल्या गीतातनं करावं ही विनंती. विटेवारी
राघवं रामचंद्रस्य रावणारी रमापती राजीवलोचनं रामं तम वंदे रघुनंदनम. भगवान श्रीरामाला प्रातःकाली आपण स्मरण केलंच पाहिजे, कारण आपल्या कोटी कोटी लोकांचं ते दैवत आहे. राम नाम की लूट है, लूट सके तो लूट, नाही तो प्राण जाए छूट. आणि म्हणून परमेश्वराचं गुणगान करण्यात जी एक मजा आहे. राम भजन को दिया कमलमुख, लख 84 फेरे फिरकर सुंदर नर्तन पाय. आणि असे ह्या सुंदर अशा या भक्तिगीताला सादर करीत आहे. गीताचे बोल आहेत, राम का गुणगान गीत सादर करीत आहे पंडित ओंकार वैरागकर सर. राम
धन्यवाद. रामका गुणगान हे व्यक्तिगीत वैराकर सराने सुंदर अशा पद्धतीने आपल्या ओघवत्या वाणीमध्ये सादर केलेलं आहे आणि रसिक श्रोत्यांच्या चेहऱ्याकडे मी आल्यापासून बघतोय, कारण आम्हाला ती सवय आहे. कितीही लोक बसू द्या, परंतु त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव सांगतात की आपण तन्मयतेने आपण हे गीतं ऐकतायत, हे तुमचा भाव सांगतोय आम्हाला. आणि म्हणून तुमच्यासाठी मी एक हिंदी शेर, कर्वे साहेब, चतुर्वेदी जी, मैं आप सभी लोगों के लिए एक शेर पेश करता हूँ. काबिल ढूंढने निकला, काबिल ढूंढने निकला, काबिल मिला न कोई, पत्थर तो बहुत मिले लेकिन आप जैसे दिलवाला मिला न कोई, दिलवाला मिला न कोई. सुंदर असे आपण रसिक आहात, आपण सुंदर असं प्रतिसाद देत आहेत. आपलं सर्वांचं, आमच्या सर्वांच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो. देव भावाचा भुकेला, देवाला भाव महत्त्वाचा आहे. श्रद्धा आस्थेने केलेली भक्ती देवाला आवडते. देवाला धनद्रव्य संपत्ती नको असते. नाहीतर मराठी संतांना म्हटलंच आहे, मनी नाही भाव आणि देवा मला पाव. देव बाजारचा भाजीपाला नाही र आणि देवा आशाने मिळणार बी नाही र. मग असेच एक भाव असलेलं देव भावाचा भुकेला हे भक्तिगीत सादर करीत आहेत. ईश्वरी, मी त्यांना विनंती करतो की आपण हे गीत सादर करा. देवा
खूपच सुंदर. एकदा पंडित ओमकार वैरागकर सर आणि यांच्या टीमसाठी रसिक प्रेक्षकांना मी विनंती करतो की एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. मी पंडित नाही आहे, पण आपण जो मोठेपणा दिलाय त्याला मी मानतो. थँक्यू. मी साधा आपला गायक आहे. तो तुमचा मोठेपणा आहे सर. ॲक्च्युली खरंच इतकं सुंदर कार्यक्रम तुम्ही आज या ठिकाणी केलाय. आजच्या लक्ष्मीपूजनाच्या शुभदिनी आज आमच्या सर्वांची जी मंगलमय पहाट आपण केली आहे, तुम्ही तर आमच्या HL परिवाराच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित झालात, त्याबद्दल तुमचे आणि संपूर्ण टीमचे आम्ही खूप खूप आभार मानतो. तसेच आजच्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून CEO मिक कॉम्प्लेक्स आपले साकेत चतुर्वेदी सर, चतुर्वेदी मॅम या ठिकाणी उपस्थित झालात. HAWRC व्यवस्थापन समितीच्या वतीने सर आपले खूप खूप आभार. तसेच या ठिकाणी जनरल मॅनेजर AORDC श्री भोळे सर, भोळे मॅम हेही या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचेही खूप खूप आभार. तसेच जनरल मॅनेजर AMD कोटे साहेब व कोटे मॅम हेही या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झाले, त्याबद्दल व्यवस्थापन समितीच्या वतीने त्यांचेही खूप खूप आभार. तसेच आमचे HWRCचे अध्यक्ष कर्वे साहेब, नायर साहेब, तसेच HL एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष श्री अनिल अण्णा मंडलिक हेही या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचेही समितीच्या वतीने खूप खूप आभार. तसेच ऑफिसर असोसिएशनचे जुगल प्रधान सर हेही या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचेही समितीच्या वतीने खूप खूप आभार. तसेच आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला सिव्हिल डिपार्टमेंट असेल, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट असेल, सिक्युरिटी डिपार्टमेंट, कालपासनं सिक्युरिटी डिपार्टमेंट इथं होतं, आमचं संपूर्ण इथं मटेरियल होतं, पण त्यांनी इतकं छान आम्हाला सहकार्य केलं. तसेच संपूर्ण मॅनेजमेंटचे मी खूप खूप आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाचं रसिक प्रेक्षक आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात, त्याबद्दल तुमचे सर्वांचे देखील खूप खूप आभार मानतो. कार्यक्रमाची सांगता ही भैरवीने होणार आहे, भैरवी गीताने होणार आहे आणि त्यानंतर कार्यक्रम संपला असे आम्ही घोषित करतो. धन्यवाद. धन्यवाद. आपण सर्व रसिक श्रोत्यांनी उदंड असा प्रतिसाद दिला. खरं तर पहाट गीतांचा कार्यक्रमाची संकल्पना अशी असते की ब्रह्ममुहूर्त महत्त्वाचा असतो, जिथे कैलास मानसरोवरात ईश्वर, देव, गणिका, त्याचप्रमाणे अप्सरा या सरोवरावर ते स्नान करतात आणि तदनंतर मानवासाठी सूर्योदय झाल्यानंतर आपण हे करतोय. आणि मग ही असे ब्रह्ममुहूर्तावरची शुभ वेळ, अभिजित मुहूर्त हा आपण साधलेला आहे. आणि या आजच्या टीममध्ये आपण वैरागकर सरांचा परिचय केला आहे, परंतु आमचे बाकीचे कलाकार जे आहेत त्यांचंही नामोल्लेख करणं आमचं परम कर्तव्य आहे. रितिका गायकवाड गायिका, तबल्यावरती आहेत प्रज्योत आढाव, श्री हरी भावसार, कीबोर्डवरती विधान बैरागी, ॲक्टोपॅडवरती हितेश पाटील आणि वैरागकर सर. आपणा सर्वांचे HL कुटुंबियांच्या वतीनं मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा असं म्हणतो, मूवी में सल्लू मिया, ससुराल में सालिया और महफिल में तालियां न हो तो क्या मजा. एकदा सर्वांसाठी टाळ्या वाजूया. धन्यवाद. आणि भैरवीने कार्यक्रमाची सांगता. धन्य भाग सेवा का, धन्य भाग सेवा का, अवसर पाया.
पुनशेकवाड सर्व उपस्थितांचं आम्हा सर्वांकडनं तुम्हाला दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. ह्याची दानं देगा देवा, तुझा विसर न व्हावा, ही परमेश्वराला प्रार्थना करून आजचा कार्यक्रम सहयोगांच्या परवानगीने इथे संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा.